असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. विंदा करंदीकरांच्या या ओळी. स्वयंसिद्धा या आपल्या विशेष कार्यक्रमात आज सहभागी झालेल्या या व्यक्तीसाठीच या ओळी बनल्यात का, हे मात्र सवाल पडतो. आणि अर्थातच या ओळी त्या व्यक्तीसाठी आहेत याची खात्री सुद्धा होते जेव्हा या व्यक्तीचं कार्यकर्तृत्व आपण पाहतो. स्वयंसिद्धा दुर्गोत्सवानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात मी लाघवी ओम सावंत तुमचं मनापासून स्वागत करते. स्वयंसिद्धा या विशेष कार्यक्रमात आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित झालेल्या आहेत सुमेधा चितळे. खरं तर त्यांच्याविषयी आणि काय बोलावं. सैनिकांसाठी त्यांच्या सैनिकांच्या या अखंड श्वासाचा ध्यास ज्यांनी घेतला त्या म्हणजेच सुमेधा चितळे. सुमेधा मॅम, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. तुम्ही बऱ्याचदा प्रत्येक वेळी तुमचं एक वाक्य नेहमी म्हणता की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. हे बाळकडू, हे सावरकरांचं खरं तर विधान, हे बाळकडू कुठे मिळालं, कसं होतं हे सगळं वातावरण? बाळकडू मला माझ्या आई वडिलांकडून मिळालं. मी स्वतःला अशा अर्थी भाग्यवान मानते की मी अशा कुटुंबात जन्माला आले की माझ्या वडिलांनी माझ्यावर संस्कार केले, वाचन, आणि माझ्या घरामध्येच ते वातावरण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि माझे वडील RSSचे कार्यकर्ते असल्यामुळे ते संस्कार आधी न स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करा, आणि फक्त एक दोन व्यक्तींसाठी नाही, ते स्वतः आधी पहिला राष्ट्राचा विचार करा. मग सावरकर मी झपाटून वाचायला लागले आणि असं वाटलं, अरे हे खरं जगणं आहे. आपण बोलतो खूप, पण स्वतः पलीकडे जाऊन राष्ट्रासाठी जगणारी माणसं, मग त्याग म्हणजे काय तर फक्त सावरकर आहेत माझ्यासाठी. मग मी वाचत होते. वडील असे सहज जाता येता म्हणले की काय ग वाचतेस सावरकर, जगण्यात काय उतरवणार आहेस. आणि ते एक वाक्य ना माझ्या, म्हणजे असं आपण म्हणतो काही एक वाक्य सुद्धा आपल्याला जीवनाला दिशा देतात. मी म्हटलं, अरे मी वडिलांना आप्पा म्हणायचे. म्हटलं आप्पा खरं आहे हो. मग मी विचार करायला लागले की माझ्या आयुष्यात मी ते कसं उतरवीन. आणि मग म्हणून जीवनाची दिशा अंतर्गत बदलली. ती अशी बदलली की एक प्रपंच, संसार, स्त्रीची जी स्वप्न असतात ती माझी स्वप्न तशी नव्हती. मग मी वडिलांना म्हटलं सावरकर वाचा म्हणताय बरं का, आणि जीवनात उतरवा म्हणताय मला, मग मला प्रपंचात नका ढकलू म्हणलं. तर ते म्हणजे नाही, आपापल्या घरी जा आणि तुम्हाला काय करायचं ते करा. मग मी त्यांना अशी एक छोटीशी अट घातली की मी ना मग सैन्य दलातल्या माणसाशी लग्न करेन. कारण मला त्या एक युनिफॉर्म, एक राष्ट्रासाठी स्वतः पलीकडे जगणं, ह्या सगळ्याची क्रेज नाही, पण माझ्या आवड आणि तेच जगणं आवडायचं मला. पण त्याच्यामागे माझा छुपा उद्देश होता की ठीक आहे, त्यामुळे लग्न हा विषय जरा पुढे जाईल, लावणीवर. हो. पण शेवटी म्हटलं ना, परमेश्वरी शक्ती, त्या शक्तीवर माझा एवढा नितांत विश्वास आहे की माझ्या नवऱ्याशी माझी गाठ पडली. ते एअरफोर्समधनं नुकते त्यांचा बॉन्ड संपून आले होते, पण सैन्य दलातले होते. माझ्यासाठी ते वो काफी था. आणि मग मी त्यांना अट घातली की ठीक आहे आपण लग्न करू, पण माझ्याकडून खूप काही प्रापंचिक अपेक्षा तू ठेवू नकोस. मला स्वतःला माझी जीवनशैली एक हटके आणि स्वतः पलीकडे आणि स्वतः आधी राष्ट्राचा विचार करून आणि राष्ट्रहितासाठी जगूनच जगायचं होतं. तर अशा जगण्याला तू मला साथ देत असशील तर आपण लग्न करू. आणि परमेश्वराने मला तशी साथ दिली. हे जे काही कार्य आज उभं आहे ते केवळ माझ्या एकटीचं नक्कीच नाही, माझ्या नवऱ्याची मला 100% साथ होती. दुर्दैवाने नुकतीच त्यांची साथ सुटली 1-2 महिन्यापूर्वी. पण हे कार्य म्हणून म्हणजे स्वतः पलीकडचं जगणं मी त्या माणसामध्ये अनुभवलं. एक सैनिक कसा असतो, कसा घडतो आणि तो राष्ट्रासाठी कसा जगतो, हे जगणं मी त्यांच्याकडनं शिकले आणि जगत राहिले. त्यामुळे आमचं जीवन खूप सुंदर जगलो. तू म्हणलीस ना की आयुष्याला द्यावे उत्तर. मी स्वतःकडे जर वळून पाहिलं ना तर मला कधी असं वाटणार नाही की ह्या मी काय जगले, कारण मला असं जगायचंच नव्हतं. फक्त कुटुंब, संसार, मग शॉपिंग, मुलं बाळंटी, घर सजवणं हे माझं नेचर नाही. अच्छा. आणि त्याला माझ्या नवऱ्याने साथ दिली. त्यामुळे एवढं 1999 पासून हे काम सुरू झालेलं अजूनही पुढे अव्याहत चालू आहे की जे आम्ही समर्पित भावानी जगू शकलो. आपण ठरवतो खूप मॅम, पण कसं होतं की प्रत्येक वेळी ते पाठबळ आपल्याला मिळत नाही, ती सोबत आपल्याला मिळत नाही. पण त्या बाबतीत तुम्ही खूप भाग्यवान होता. नक्कीच सोबत तुम्हाला मिळाली. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की तुम्हाला जर सोबत चालायचं आहे ना तर एक उजवा आणि एक डावा, एक विरुद्ध असं
हात सोबत असला की तुमची सोबत खूप सहज तुम्ही एखादी लढाई सुद्धा पार पाडू शकता. तुमचं एकूणच दोघांचं बॉन्डिंग कसं होतं आणि कसा हा जन्माला आला एक नवा प्रवास जो थेट सियाचीन पर्यंत पोहोचला? आमच्या दोघांची जर्नीच खूप ग्रेट आहे. 1999चं कारगिलचं युद्ध झालं आणि प्रसारमाध्यमांमधनं आपण ते पाहत होतो, वाचत होतो. आणि एक आपण म्हणून संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे, स्वतःपुरतं नाही, राष्ट्रासाठी. आणि ते वाचून पाहून ना खूप अंतर्गत मी दुःखी अशी हर्ट होत होते की काय चाललंय आपले, किती अधिकारी, किती सैनिक राष्ट्रासाठी अक्षरशः हे समर्पण आहे. आणि हे त्यांचं जगणं सगळ्यांपर्यंत पोचतंय का? आपण सहज की बुवा हे शहीद झाले, पुढे काय? एक सैनिक आपलं राष्ट्र जेव्हा गमावतो तेव्हा एका कुटुंबाचं तर नुकसान होतं अनेक नात्यांच्या भूमिकेतनं, आणि राष्ट्रकारण एक सैनिक किंवा एक अधिकारी घडणं ह्याच्यासाठी जी त्यांची तपश्चर्या असते, तो युनिफॉर्म ज्या अभिमानाने ते अंगावर घालतात आणि त्याच्यासाठी आयुष्य देतात. आणि आपल्याला काय? अच्छा, इकडे आणि मी सॉरी टू से, पण वर्तमानपत्रामध्ये मागे अशी छोटीशी 2 ओळी असतात की अमुक अमुक हे शहीद झाले, त्यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार. अरे पण तो सैनिक घडला कसा? त्या पुढे तो जर अख्ख्या राष्ट्रवासियांसाठी आपले समर्पण करतो तर आपल्या सगळ्यांची काय जबाबदारी? आज आपण इतके बिनधास्तपणे इथे बोलतोय, वावरतोय, आणि म्हणून तर मी म्हणते आता हा दुर्गोत्सव करतोय, पण गंमत आपल्याकडे ना असं फक्त विशिष्ट दिवसांपुरत्या काही गोष्टी, काही भावना, म्हणजे तेही होणं गरजेचं आहे, पण राष्ट्रप्रेम, भक्ती आणि सेवा या गोष्टी जगण्याचा एक भागच झाला पाहिजे रोज, की जे सैनिक आपले हे रोज जगतात. खरंय. आणि त्यांच्या नीतिमत्तेसाठी मला जगावंसं आणि काम करावं असं वाटतं, कारण त्यांचं जगणं एक्सलंट आहे की ज्याला शब्द नाहीत. की आपण म्हणतो भारत माझा देश आहे, आपण सगळे म्हणतो, हो सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणतो, पण ते जगण्यात आहे का? आणि जगण्याला महत्त्व पाहिजे. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्ही देशाप्रती करू शकता. नक्की. परवाचंच एक उदाहरण तुम्हाला सांगते. बोलता बोलता त्या दिवशी मी सहज उल्लेख केला. प्रवास करत होते लोकलमधून आणि फर्स्ट क्लासचा क्राऊड होता. फर्स्ट क्लासमधल्या त्या महिला होत्या, खात होत्या आणि जे काही रॅपर होतं ते बाहेर फेकत होत्या. 1-2दा त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्यानंतर त्या म्हणाल्या की यहाँ पे ऐसे ही होता है, यहाँ पे हर कोई यही बात करता है और यही चीज करता है. तुम्हाला जे शिकवायचं आहे ना किंवा तुम्हाला जे वागायचं हे तुम्ही तुमच्या घरी जाऊन वागा, इथे तुम्ही आम्हाला सांगू नका. पण आपण ही गोष्ट समजून घेत नाही की हा देश माझाच आहे, हे जर मी काही वाईट केलं तर हे पुन्हा माझ्यावरच उलटणार आहे, ही एक साधी भावना सुद्धा आपल्याला कळत नाही. इथे प्रत्येक जण, सांगायचा मुद्दा हाच आहे की मीपणाचा जो विचार होतो तिथे आम्हीचा विचार आपण कधी करणार आहोत. आणि म्हणून तर कुठल्याही बाबतीत मला असं वाटतं की आपल्याला जो बदल अपेक्षित आहे ना तो आधी आपण स्वतःमध्ये करावा, आणि मग सांगायची गरजच लागत नाही. आपलं जगणं आणि वागणं हे आपोआप भरपूर काही सांगून जातं, ते गरजेचं आहे. म्हणजे प्रयत्न जरूर करावेत, पण तू जशी म्हणलीस तसं की यहाँ पे ऐसाही होता है, आपण आपल्या राष्ट्राला गृहीत धरतो, इतर राष्ट्र मोठी होतात, आपण मोठं होण्यासाठी हे बाळकडू, जसं मी म्हटलं की मी माझ्या घरातनं संस्कारातनं, आणि हे संस्कार हे काही म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय की जे अंतरंगात रुजतं, आपल्या आसपासची परिस्थिती, कुटुंबाच्या वागण्यातनं, विचारातनं, ते अंतरंगात रुजलेलं माझ्या वर्तनातनं दिसणं, हे ते वर्तनातनं दिसणं म्हणजे दाखवण्यासाठी नाही, त्यामध्ये सहजता पाहिजे, त्यामध्ये भक्तिभाव पाहिजे, त्याच्यामध्ये सेवाभाव पाहिजे, आणि हे माझं आहे. अगदी देताना कायम पाहिजे मी देते, आणि क्रेडिट घेताना आपण घेतो. आणि सहज मी म्हणते की कोणाच्याही चांगल्या गोष्टीला कौतुकाने पाठीवर थाप देणं. तुम्ही माणसांना पुढे जायला मदत करा राष्ट्रासाठी, आणि राष्ट्रासाठी एक एक व्यक्ती महत्त्वाची आहे, मग त्याचं स्किल कोणतं का असेना. मी बोलते, आता आपलं हे सगळं शूटिंग होतं जे का, प्रत्येकाचं कौशल्य ते मला येणार नाहीये, पण माझ्यापेक्षा प्रत्येकामध्ये काहीतरी चांगली क्वालिटी आहे, ती मी शिकायचा प्रयत्न, निदान त्याचा रिस्पेक्ट, आणि आपल्याला जे परमेश्वराने दिलेलं आहे त्याविषयी कृतज्ञ राहणं. खरंय. ह्या संस्कारांमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या घराघरातनं जपल्या जाव्यात. मग त्या आपण सरळ म्हणतो हे ना शाळेत घडावं, हे ना कुठं, सगळ्यांचीच जबाबदारी आहे, म्हणून ती प्रत्येकाने घ्यावी. आणि राष्ट्रप्रथम हे मात्र आपल्या प्रत्येक अजेंडावर असलं पाहिजे. खरंय. भलं सागर भारत हो, विश्वात शोभून राहू, असं आपण म्हणतो खरं, पण ते आपण आत्मसात करतो का? आपण केवळ मीचा विचार करतो, आपण आम्हीचा विचार करतोय का? आणि आम्हीचाच विचार करून या एका स्त्रीनं मात्र थेट सियाचीन गाठलं आणि तिथं ऑक्सिजन प्लांट सुद्धा तयार केला. तुम्ही केवळ मीचा नाही
तर माझ्याबरोबर माझं राष्ट्रसुद्धा तितकंच मोठं झालं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. या भावनेतून सियाचीनपर्यंतचा तो प्रवास कसा होता? कसा ऑक्सिजन प्लांट तिकडे तयार झाला? एका दिवसाचा हा तर नक्कीच प्रवास नाही. जसं मी म्हटलं 99 पासून काम आम्ही दोघांनी सुरू केलं. ते आपले जे शहीद सैनिक होते त्यांच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून, आणि हा जो आपल्याकडे एक अप्रोच आहे की गव्हर्नमेंटने सगळं करावं, गव्हर्नमेंट बघेल, अगदी आपली माणसं नाही लागत का ती, हा आपलेपणा जपण्यासाठी आम्ही घरी जात होतो. मग त्या फॅमिलीची केस स्टडी करून की जसं आपण ह्यांच्यासाठी कुठे उभं राहू शकतो. मी कायम असं म्हणते की कोणाच्या आयुष्यात असं घडू नये, पण जन्म ते मृत्यू हा स्पॅन आपल्याला प्रत्येकाला मिळालेला आहे. त्याचं मी काय करू शकते. मग आत्ता जो क्षण माझ्या हातामध्ये आहे ना, तो जर मी कुणाच्याही जीवनात आणि राष्ट्र उन्नत करण्यासाठी जर देऊ शकत असेल तर मी तसं ते जगलं पाहिजे. म्हणून त्या फॅमिलीजमधनं जाताना, आणि मी खूप अत्यंत अभिमानाने या सैनिकांचा, त्यांच्या कुटुंबियांचा उल्लेख असा करते की आजपर्यंत इतक्या कुटुंबांशी जोडले गेले, पण शहीद परिवारामधनं मला कधीही एक असा सूर ऐकायला पण मिळाला नाही की आता आमचं कसं, मग आम्हाला गव्हर्नमेंटने ही मदत करावी, ती मदत करावी. आजपर्यंत बघा, आपल्या राष्ट्रावर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कोणतीही आपत्ती येऊ, तिथे आम्ही संप, उठाव, ओव्हरटाईम, आणि आम्ही केलं हे कुठलं मीडिया काही कव्हर करतंय का, हे कोणतेही विचार न करता नेशन फर्स्ट, माझी ड्युटी, माझं कर्तव्य काय राष्ट्राप्रती, असं म्हणून जगणारी ही माणसं आहेत. आणि मग त्यांच्यासाठी जगता जगता, मी बाय प्रोफेशन शिक्षक असल्यामुळे मला माझ्या समोरची मुलं दिसत होती की त्यांचे ॲडॉल्स कोण आहेत. दुर्दैवाने त्या प्रत्येक क्षेत्राविषयी आदर व्यक्त करून मी हे बोलते, पण आपल्या मुलांचे आदर्श असे असले पाहिजेत की जे स्वतःच्या जगण्यातनं आदर्श निर्माण करतात. खरं आहे. कुणाचंही उदाहरण देणं सोपं आहे, पण आधी स्वतः तुम्ही तसं एक एक्झाम्पल बना ना. आणि ते बनण्यासाठी कष्ट आहेत, संघर्ष आहे, खूप गोष्टी सोडायची तयारी पाहिजे. आणि मग भारतातले हायेस्ट गॅरंटी अवॉर्ड आहेत परमवीर चक्र 21, त्यातले 3 जण आत्ता जीवित आहेत. मग मी त्यांना पुण्यामध्ये आम्ही 2015ला आमंत्रित केलं. काय तो सोहळा म्हणजे ना अक्षरशः अविस्मरणीय. 2-2.5 हजाराचा मॉब नुसता असा स्तब्ध झाला होता की बापरे, ही अशी माणसं जगतात. युद्धभूमी असते कशी आपल्याला काय माहिती. खरंय. दहशतवादी हल्ले होतात, पण त्यावेळी ऑपरेशन्समध्ये आपले सैनिक जातात, ते कसे जगतात, किती ॲडव्हान्स कंडिशन्सना फेस करतात, ते कधी तुम्हाला येऊन सांगतात. आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी हे कधी ऐकलं नाही. अगदी माझ्या मुलासकट, ज्या मी श्रीमंतीचं तुला मगाशी म्हटलं ना की मी सतत वर्णन करते, कधीही मी त्यांच्या तोंडातनं ऐकलं नाही. त्यांना फक्त, आपण बघा इथं कामं अनेक करतो, नोकरी व्यवसाय, कुठेतरी आपण ते डिस्कस करतो एकमेकांशी की आज ना असं झालं, ते तसं झालं. नाही, ते फक्त ड्युटीला जातात, माहिती असतं कुठे, काय, कधी, किती ॲडव्हान्स कंडिशन्सना फेस करतात. तोंडातनं मी कधीही कुणाचा हा शब्द नाही ऐकला. आणि मग त्यातले जे 3 जण जीवित आहेत त्यांना आम्ही एकत्र केलं, आणि त्यावेळी माझी गाठ पडली ऑनरी कॅप्टन बालासिंगजींची. अच्छा. आणि आयुष्यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये जो फरक असतो ना, की मी वाचलंय खूप, पण वास्तवात काय, आणि वास्तव जाणून घ्यायची मला, ती त्या भूमीचा अभ्यास केल्यापासून मी अस्वस्थ होते की बापरे, आपल्या पृथ्वी तलावर आपल्या भारत देशाशी निगडीत जगातली सर्वोच्च रणभूमी, आणि त्याविषयी आपल्या भारत देशातल्या कोटीवासियांना माहिती नसणं, म्हणजे मला हे पोचवायला हवं आहे, कारण ते मला माहिती आहे. मग ते माझ्यापुरतं ठेवण्यापेक्षा ज्या मुलांसमोर मी आहे, आणि ती भूमी सुरक्षित कुणामुळे आहे. मग त्या 3घांना बोलवल्या. तेव्हा नुकतं कारगिलचं युद्ध होऊन गेलं होतं, मग 2015मध्ये बरीच वर्ष आली होती. पण मग मुलांनी ते अनुभवलं की सगळ्यात लहान वयामध्ये भारत देशातला सर्वोच्च पराक्रमासाठी अवॉर्ड मिळवणारा माणूस कोण आहे, तो कसा जगला आपल्या सगळ्यांसाठी, आपण जाणून घेऊ शकत नाही. आणि ते ऐकलं, मग कुठंतरी मला मुलं अशी आतनं प्रेरित झालेली दिसली, ते मला समाधान मिळालं. आणि मग ज्या भूमीविषयी वाचून होते, अशी व्यक्तीच माझ्या समोर आली की मी म्हटलं, मी ह्या सैनिकांमध्ये कायम देव पाहिला आहे. आणि तिथं ते जे काम करतात ना, 30 ते 35 फूट बर्फात उभं राहायचे, -डिग्रीमध्ये टेम्परेचर आहे, काही फुटांवरचं दिसत नाही आहे, मेमरी लॉस आहे, वेट लॉस आहे, पल्मनरी एडिमा, चिल ब्रेन, फ्रॉस्ट बाईट, हे सगळं त्यांना होतं आहे निसर्गामुळे. म्हणजे तिथं समोरचा, आपण शत्रू म्हणत नाहीत, पण शेजारचे देश आहेत की जिथे रक्षणासाठी ते उभे आहेत, त्याच्यापेक्षा ऑक्सिजनच्या अभावी होणाऱ्या कॅज्युअलिटीज तिथं खूप आहे. अच्छा. मग आपल्याला इथे सहज ऑक्सिजन मिळतोय, म्हणून आपल्याला त्याची म्हणतात ना, परमेश्वराची किमयाच इतकी काय शब्दांपलीकडची, की तो श्वास इतका आपल्या जवळ आणून ठेवलाय ना, म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. करोनामुळे कळली, पण तिथे तो श्वास, ऑक्सिजनच उपलब्ध नाही, आणि तरी लढताय, हे नाही मला पचलं. आणि म्हणून मग त्यांच्याशी संवाद म्हटलं, अच्छा, सांस के लिए कुछ अगर काम करना है तो क्या कर सकते हैं.
मग माझ्या नवऱ्याचं डोकं खायला मी सुरुवात केली. म्हटलं तू मला काही सांगू नको, आपल्याला हे असं काही काम करायचं. असं बोलणं आणि करणं ह्याच्यामध्ये इथं महाराष्ट्रात राहून तिथं जाऊन काम करायचं अशी काही ती गंमत नव्हती. मग आम्ही 3-4 वर्ष दोघंजण फक्त अभ्यास करत होतो की काय करू शकतो आपण तिथल्या श्वासासाठी. माझं छान चालू आहे की हं? पण माझं छान चालू आहे पेक्षा त्यांचं कसं चाललंय हे जाणणं माझं एक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मग अभ्यास करून उत्तर आलं की ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटर. अच्छा. उत्तरं सापडली एक्झिक्यूट करायला. आणि मग तो मोठा खर्च सुद्धा 2.5 कोटी. बापरे. आणि मग 2.5 कोटी आल्यावर म्हटलं अरे बापरे, आता मात्र तोंड बंद कुठं आणायचे. मग परत म्हणून म्हटलं आपल्या मनाची ताकद परमेश्वराने आपल्याला इतकी सुंदर दिलेली आहे, ती आपण कुठं वापरतो. स्वतःतनं बाहेर पडलं ना तर त्याची उत्तरं सापडतात. एकदा ठरवलं तर मी म्हटलं वाटेल ते होऊ दे, हे काम करायचं. मग मनात विचार केला की अरे मी माझ्यासाठी थोडंच आहे, राष्ट्रासाठी. माझं राष्ट्रसेवा कार्य आहे आणि आपण जर लोकांना जोडून घेतलं तर. आणि मग ती सुरुवात केली. मग एक 1.5-2 तासाचं प्रेझेंटेशन मी डिझाईन केलं. मग लोकांना मी अप्रोच व्हायला लागले की असं असं काम आहे, आपण करूया, आपले सैनिक आहेत, आपला देश आहे, आपली जबाबदारी आणि तुम्हाला राष्ट्रसेवा कार्याशी निगडीत होण्यासाठी एक सुंदर संधी आहे. एक विचारायचं आहे की समाजाने तर भरभरून साथ दिलीच, पण तुम्ही केवळ समाजाची अपेक्षा नाही केली. माझी सक्ती नाही, पण माझं स्त्रियांना खास करून असं आव्हान आहे की आपण असं जगावं. शाश्वत काहीच नाही, आपण पण नाही आहे. मग शाश्वत कार्य मात्र आपण नक्की करू शकतो की जे इतरांसाठी आहे, राष्ट्रासाठी आहे. आता सियाचीनमध्ये सध्या 2 प्लांट्स आहेत. सियाचीनमध्ये 2 नाही, सियाचीनमध्ये 1 आहे. आणि आत्ता नुकताच आम्ही 15 एप्रिल 2022लाच जम्मू काश्मीर कुपवाडाला दुसरा प्लांट दिला. अच्छा. म्हणजे वारंवार खरं तर म्हणजे ऑक्सिजन हाय अल्टिट्यूडमुळे सगळे प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यासाठी म्हणून कोणाच्या तरी जगण्यासाठी जर आपण जगू शकलो तर ते जगणं खूप सुंदर असतं. आणि असं सुंदर जगायला खूप छान मजा येते, कारण देवाने सुंदर आयुष्य दिलंय आपल्याला. असं कधी झालंय आता सियाचीनमध्ये प्लांट लागलाय, कुपवाडामध्ये सुद्धा लागलाय, पुढेही अनेक ठिकाणी हे कार्य होत राहील, पण असं झालंय कधी की त्या प्लांटचा इतका फायदा झालाय आणि त्या सैनिकांच्या कुटुंबियांनी किंवा त्या सैनिकांनी कुठेतरी तुमच्यापर्यंत तो अभिप्राय पोहोचलाय, तो किस्सा काही झालाय? खूप मस्त. सियाचीनला जेव्हा पहिला आम्ही प्लांट हँडओव्हर करत होतो, मी म्हटलं ना हवामान पंचमहाभूतांचं जे तिथे साम्राज्य आहे ना भयान, ते मीही तिथं अनुभवलं. तिथं बरेच आपले सैनिक होते तिथे जे पोस्टेड होते ते. तर हँडओव्हर करून झालं, आम्ही आमच्यात मराठीत बोलत होतो. मग आले माझ्यापेक्षा म्हणजे नमस्ते बहन जी, आप कहाँ से हो? म्हणजे महाराष्ट्र. आणि मग म्हणजे आपको पता है आपने क्या किया है? तर मी सांगू का, मी युनिफॉर्मकडे ना अशी देवासाठी फक्त बघत राहते, मला काही पुढे बोलायचं सुचत नाही. आपण शब्द होतो. तर म्हटलं काहीच नाही होते. म्हटलं आपने तो भगवान का काम किया है. हे जे त्याचं वाक्य आहे ना, म्हणजे त्या श्वासाचं मोल, एका श्वासाचं अंतर आपण जे म्हणतो ना, ते त्यांना विचारा. 1 स्टेप 1 ब्रेथ त्यांची जीवनशैली आहे आणि त्या श्वासाची आपल्याला किंमत नाही आहे. म्हणजे निसर्ग भव्य आहे, पण तिथं हाय अल्टिट्यूडमुळे ऑक्सिजन हवेतच नाही आहे आणि तिथं ते आपल्या सगळ्यांसाठी 365 दिवस 24 तास उभे. भूक लागत नाही, तहान लागत नाही. किती गोष्टींना ते रोज फेस करताय. आपण भारताचं प्राकृतिक स्थान जर बघितलं तर नॉर्थ ईस्टला घनदाट जंगल आहेत, राजस्थान वाळवंट आहे, म्हणजे नैसर्गिक वैविध्य आहे. पण ते त्या ठिकाणी जाऊन ॲज अ टुरिस्ट म्हणून जाणं आणि तिथं आपली ड्युटी निभावणं 365 दिवस 24 तास आव्हान आहे. म्हणजे जरा क्लायमेट हवामानात बदल झाले की आमची तक्रार आहे. आणि राजस्थानमध्ये 42-48 क्लायमेट जातं, तेव्हा त्या युनिफॉर्ममध्ये उभं राहणं, बर्फात उभं राहणं, समुद्रात उभं राहणं, घनदाट जंगलांमध्ये. आपण सिमला कुलूमधून आली, भारी बर्फ दुरून सगळं छान आहे ना, कारण मला फक्त तिथं फिरायचं आहे, मला तिथं उभं नाही राहायचं. आमच्या माध्यमातून तुम्ही तमाम प्रेक्षकांना काय सांगाल? राष्ट्राला जागतिक पातळीवर जर आपल्याला उंच करायचं असेल तर आपल्या प्रत्येकाचं योगदान, मग तुम्ही तुमची कौशल्य द्या, तुमचं आर्थिक योगदान द्या, तुम्ही कष्ट करा, पण कोणत्याही अंगाने हे माझ्यासाठी नाही आणि फक्त मला काय मिळेलपेक्षा मी देऊ काय शकते, हे देण्याचे संस्कार पण खूप गरजेचे आहे. आणि देणं कुठे आहे तर राष्ट्रासाठी आहे. आणि त्याच्याकडे क्रेडिट का नाही घ्यायचं, कारण त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही आहे. आणि ते नक्की मानावं, नम्र राहावं, कृतज्ञ राहावं प्रत्येक गोष्टीसाठी, आपल्या श्वासासाठी, जगण्यासाठी, 2 वेळच्या अन्नासाठी. प्रत्येक घराघरात नाही म्हणलं जावं, देवाकडे सुद्धा काय मागावं हे कळलं पाहिजे ना. कुठं धब्बा माझ्या देशाला लागणार नाही ह्याची काळजी घेतो का. स्वतःच्या बाहेर पडणं, स्वतः पलीकडे जाऊन विचार करणं आणि स्वतः आधी राष्ट्राचा विचार करणं.
तुमच्या परवानगीने मी एक गोष्ट करू इच्छिते. मला तुमचे पाय धरा. हो नाही प्लीज, ते भारत मातेचे नाही प्लीज प्लीज. कारण जसं तुम्ही नेहमी म्हणता की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देहाकडून देवाकडे जाताना देशात अशी देव माणसं लागतात. आणि ती देव माणसं त्यांच्या कार्यातून, त्यांच्या कार्यकर्तृत्वातून बरंच काही देऊन जातात. मॅम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या संवाद साधलात, इतक्या दिलखुलास गप्पा केल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरम. पुन्हा भेटूया स्वयंसिद्धामध्ये एका वेगळ्या मैत्रिणीसोबत, तिच्या जीवन कहाणीसोबत, तिच्या जीवन यात्रेसोबत. मात्र तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार.